आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। बांगलादेशने अखेर कांद्यावरची आयात बंदी हटवली। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा। 13 डिसेंबर 2025 पर्यंत कांदा भारतातून पाठवण्यास परवानगी। पुणे आणि नागपुरात काँग्रेसचा कॅन्डल मार्च। राहुल गांधींच्या भाजपवरील मतचोरीच्या आरोपानंतर काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक। मनसे आणि उद्धव ठाकरेंचे पदाधिकारी बेस्टच्या मेळाव्यामध्ये एकत्र। बेस्ट निवडणुकीमध्ये दोन्ही ठाकरे बंधूंचं उत्कर्ष पॅनल लढणार। 18 ऑगस्टला मतदान। मेळावा हा भविष्यातील संभाव्य युतीची नांदी। संदीप देशपांडेंचं वक्तव्य। बेस्ट बस घेऊन आधी बीएमसीवर नंतर वर्षावर जायचं। दोन्ही बंधू काहीतरी विचार करून एकत्र आलेत। मनसेच्या बाळा नांदगावकरांचं वक्तव्य। बेस्टच्या निवडणुकीमध्ये मनसे ठाकरेंच्या सेनेचे एकत्र पॅनल लढणार। राज ठाकरेंच्या विरोधात मुंबई हायकोर्टामध्ये याचिका दाखल। मनसे कार्यकर्ते परप्रांतीय लोकांना मारहाण करत असल्याचा आरोप। उत्तर भारतीय सेनेच्या सुनील शुक्लांकडून याचिका दाखल। वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पामधील 556 नागरिकांना नव्या घरांच्या चाव्यांचं वाटप। मुंबईमध्ये घरांची किंमत सोन्यासारखी। घरं विकू नका, पुढच्या पिढीला घर द्यायचं आहे हे लक्षात ठेवा। मुख्यमंत्री फडणवीसांचं भावनिक आवाहन। उद्यापासून कोस्टल रोड 24 तास सुरू राहणार। मुख्यमंत्र्यांची घोषणा। तरुणांना गाडी चालवताना काळजी घ्या, स्टंटबाजी कराल तर सीसीटीव्हीची नजर आहे, फडणवीसांचा इशारा। 20 ऑगस्टला विधिमंडळ विशेषाधिकार समितीची बैठक। राज्याचे मुख्य सचिव, गृहसचिव, पोलीस महासंचालकांना बैठकीला उपस्थित राहण्याचे निर्देश। आमदारांना प्रोटोकॉलनुसार वागणूक मिळावी अशी सूचना देण्यात येणार, सूत्रांची माहिती। सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी विशेष पोलीस महासंचालकांच्या निगराणीखाली एसआयटी स्थापन होणार। 3 आठवड्यामध्ये शपथपत्र सादर करण्याच्या सूचना।